बातमी क्रमांक 5. धुळे शहरातील प्रसिद्ध खानदेश कवी जगदीश बापू देवपूरकर यांचे लहान बंधू पारस देवपूरकर यांच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुलसी विवाह सोहळा पूजनासह संपन्न झाला. शहरातील पारस देवपूरकर यांनी यंदाही आपल्या घरी तुलसी विवाहाचं आयोजन केलं होतं. या तुलसी विवाह सोहळ्याप्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. त्यात सॅनिटायझर फवारणीसह आदी बाबींची पूर्तता करण्यात आली होती. मी मेघा देवपूरकर गुलमोहर कॉलनीमधून बोलते. भारतीय संस्कृती आपल्याला बरंच काही देऊन जाते. त्यातलंच हे एक लेणं आहे की तुळशी विवाह. कदाचित माझ्या माहितीप्रमाणे हा विवाह आहे. आज मी हे छोटंसं लग्न केलं तरीसुद्धा मला सारी धावपळ जमवाजमव करावी लागली. तर मोठ्या लग्नासाठी काय करावं लागेल ही याची छोटीशी कदाचित प्रतिकृतीही असेल. अशी ही आपली सर्वगुण संपन्न भारतीय संस्कृतीतले एक देण आहे की जी तुळशी, जिला आपण देव मानलंय आणि खरोखर ती आपली कन्या असते. आणि कन्येला देताना मनामध्ये काय भाव असतात, मनामध्ये काय वाटतं, तीच संकल्पना या ठिकाणी वाटते की आपली कन्या लहानाची मोठी करून ती परक्याला द्यायची, तेव्हा आपल्या मनामध्ये काय भाव असतात. अशी ही सगळी कल्पना आपल्याला यावी यासाठीच आपल्या पूर्वजांनी आपली ही संस्कृती आपल्याला पुढे दिलेली आहे. आणि आपल्या पुढच्या पिढीने सुद्धा या संस्कृतीचा वारसा, आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे न्यावा, जतन करावा. मान्य आहे की युग हे संगणकाचं आहे, पण त्यात सुद्धा जिथे भावना आहे, संगणकामध्ये भावना नाही पण इथे भावना आहे. आणि ह्या भावना अशा आपल्या एकमेकांकडून दुसऱ्यांसाठी त्या जपल्या जाव्यात आणि त्या भावनेतूनच एकमेकांची ऐक्याची, एकत्र येण्याची ही भावना जी आहे ती जपली जावी, यासाठी ही देण आहे. आणि अशा पद्धतीने छोटेखानी आम्ही हे तुळशीचं लग्न आणि गुलमोहर कॉलनीमध्ये माझे सगळे शेजारी, सखी आणि सगळ्या मैत्रिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांनी हा विवाह जो आहे तर सगळ्यांनी त्याला हजेरी लावून तो विवाह संपन्न केलेला आहे. थोडे बोलून